मित्रांनो नमस्ते. जगाचा भूगोल आपण पुढील भाग आज इथं घेतोय. या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणार आहोत खंड आणि महासागर यांची. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेला आपण पृथ्वीची माहिती बघितली, पृथ्वीचा अंतर्गत भाग बघितला, पृथ्वीचा बाह्य भाग बघितला. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आपण वेगवेगळे थर बघितले, ज्याच्यामध्ये शिलावरण होतं, प्रावरण होतं, गाभा. पृथ्वीचा बाह्य भाग ज्यावेळेला बघितला आपण त्यावेळेला स्तंभांबर, स्थितांबर, दलांबर आणि अयनांबर बघितले. पृथ्वीपासून उंच जावं तसं तापमान कमी होतं, पण असा एक स्थितांबरच्या थरामध्ये भाग आहे की तिथं तापमान स्थिर राहतं, उंचीनुसार कमी होत नाही. तप्तसब्दी नावाचा पण स्थितांबर आणि तपांबरला विलग करणारा एक भाग आहे. तर ही माहिती आपण बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत पृथ्वीच्या संबंधीची माहिती. आता पृथ्वीच्या संबंधीची माहिती बघत असताना काय माहिती बघायची आहे, तर पृथ्वीवर खंड किती आहेत, पृथ्वीवर महासागर किती आहेत. तर ही माहिती बघत असताना 1912 मध्ये पृथ्वीच्या संदर्भामध्ये एक संशोधन पुढे आलं. 1912 मध्ये वेगनर नावाच्या शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडलेला होता, त्याला खंडवहन सिद्धांत असं म्हटलं जातं. खंडवहन सिद्धांत. आता हा सिद्धांत काय आहे, अगदी UPSC मेन्सला, UPSC प्रिलिम्सला, MPSC राज्यसेवा ह्या सगळ्या परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हा खंडवहन सिद्धांत नक्की काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 1912 मध्ये यानं शोध लावला किंवा संशोधन केलं की 1912 मध्ये कशाचं संशोधन केलं, तर याला आपण वेगनरचा खंडवहन सिद्धांत असं म्हणतो. वेगनरचा खंडवहन सिद्धांत काय सांगतो, तर पूर्वी आज जे आपण इथं नकाशामध्ये थोडं अस्पष्ट दिसत असेल तरी पण पहा, याच्यामध्ये जे 7 खंड आहेत, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, आशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि खाली इथं अंटार्क्टिका खंड आहे. हे सर्व खंड हे आत्ता आपल्याला दिसत आहेत, पण फार पूर्वीच्या कालावधीमध्ये जवळजवळ कितीतरी दशलक्ष वर्षापूर्वी हे खंड एकत्र होते सगळे. म्हणजे पृथ्वीवरती पाण्याचं प्रमाण माहिती आपल्याला 71% आहे, 29% आहे ते जमिनीचं प्रमाण आहे. आणि हा जमिनीचा एकच भाग पूर्वी होता, याच्यामध्ये खंड वगैरे काही नव्हते. जवळजवळ 200 दशलक्ष वर्षापूर्वी खंड वगैरे काही नव्हते, तर एकच खंड होता, त्याला नाव होतं पॅन्जिया. ज्यावेळेला एकच खंड होता त्यावेळेला त्याला वेगनरनं नाव असं दिलं. पॅन्जिया नावाचा एकच भूभाग पृथ्वीवरती होता, बाकी सगळं पाणी होतं. आता हा पॅन्जिया नावाचा एकच भूभाग होता, मग त्याचे पुन्हा 2 झाले, दोन्हीचे 3 झाले, 4 झाले, 5 झाले. मग हे जे पाण्यावरती तरंगत आहेत, पृथ्वीवरती पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि या पाण्याच्या प्रमाणाशी तुलना आपण जमिनीच्या प्रमाणाशी केली तर जमिनीचं प्रमाण कमी आहे. मग हे खंड एकमेकापासून दूर जात आहेत, ह्या खंडांचं वहन होत आहे. हे खंड फुटतायत, एकमेकापासून बाजूला जात आहेत, कुठेतरी कुणीकडून तरी बाजूला जात आहेत किंवा एकत्र येत आहेत असंही होतं त्याच्यामध्ये. समजा हा खंड इकडे बाजूला झाला, याचं वहन झालं, तर पृथ्वी गोल असल्यामुळे तिकडून ऑस्ट्रेलियाकडे जवळ येऊ शकतो. म्हणजे या खंडाचं वहन होतं, हे खंड एका ठिकाणी स्थिर नाहीत. हा सिद्धांत मांडला वेगनरनं, त्यालाच आपण खंडवहन सिद्धांत असं म्हणतो. या खंडांचं वहन होतंय, पृथ्वीवरती जो भूभाग आहे त्या भूभागाचं वहन होतंय, याला खंडवहन सिद्धांत म्हणतात. 200 दशलक्ष वर्षापूर्वी जेव्हा एकच भूभाग होता त्याला पॅन्जिया असं त्यानं नाव दिलं. त्याच्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही घडामोडी चालू असतात, पृथ्वीच्या अंतर्गत भाग आपण बघितलेला लाव्हारस आहे. पृथ्वीच्या भागामध्ये पृथ्वीच्या सेंटरमध्ये गाभा आहे, त्याचं टेम्परेचर 5500 डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीचं मध्यावरण आहे तो भाग सेमी लिक्विड आहे आणि वरचं शिलावरण फक्त कठीण भाग आहे. सेमी लिक्विड असेल, गाभा असेल, एवढं टेम्परेचर असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर आपण खाली गेलो तर 32 मीटरला तापमान वाढत जातं. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये सेमी लिक्विड असणारा असा हा भाग आहे, दलदलीचा भाग आहे टेम्परेचर जास्त असल्यामुळं. आणि म्हणून तिथं पृथ्वीवर होणाऱ्या घडामोडी असतील त्याच्यामुळं असेल, पृथ्वीच्या भूअंतर्गत भागामध्ये होत असलेल्या हालचाली असतील, या हालचालीमुळं भूकंप होतात, ज्वालामुखी होतात आणि पृथ्वीवर वेगवेगळ्या घडामोडी घडतात. या घडामोडीमधूनच पुन्हा पॅन्जियाचे 2 भाग झाले. म्हणजे पहिला भूभाग होता त्याला पॅन्जिया, ज्यावेळेला 2 भाग झाले, 2 भागामधला मध्ये बरोबर इथं 33 नावाचा समुद्र तयार झाला. आणि 33 नावाचा समुद्र 136 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झाला असं वेगनर सांगतो. तो म्हणतो की वरचा भाग वेगळा झाला, हा खाली भाग वेगळा झाला आणि मध्ये 33 नावाचा समुद्र तयार झाला. या 33 नावाच्या समुद्रामुळं
उत्तरेकडे जो भूभाग एक तयार झाला त्याला लॉरेन्सिया आणि दक्षिणेकडे एक भूभाग तयार झाला त्याला गोंडवाना असं म्हणतात. म्हणजे 33 समुद्रामुळे दोन भाग झाले. उत्तरेला जो भाग सरकला त्याला आपण लॉरेन्सिया म्हणतो, दक्षिणेला जो भाग सरकला त्याला आपण गोंडवाना भाग म्हणतो वेगनरच्या खंडवहन सिद्धांतानुसार. आणि मग अशा पद्धतीनं हे वहन अविरत आजही चालू आहे असं वेगनर सांगतो. मग वरचे जे दोन भाग झाले त्याचा पुढे उत्तर अमेरिका बनला, युरोप बनला, आशिया खंड बनला. म्हणजे कशाचे तर पॅंजियाचे दोन भाग झाले, वरचा भाग झाला त्याला आपण लॉरेन्सिया असा शब्द वापरला वेगनरच्या मतानुसार. आणि गोंडवाना हा शब्द आजही आपल्या लक्षात येते, गोंडवाना भूभाग आहे भारतामध्ये सुद्धा. आणि म्हणून लॉरेन्सिया जो भूभाग झाला मध्ये 33 समुद्र, दक्षिणेला गोंडवाना, उत्तरेला लॉरेन्सिया आणि 33 समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या लॉरेन्सियाचे वरचे 3 खंड झाले ग्रीनलँड सहित. उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया या खंडांची निर्मिती या लॉरेन्सियापासून झाली आणि गोंडवानापासून दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा समावेश झाला, याचा समावेश झाला त्याच्यामध्ये. म्हणजे 33 समुद्राच्या पासून 2 बनले पुढं उत्तरेला आणि दक्षिण, त्याचे वेगवेगळे हे खंड झालेले दिसून येतात. गोंडवानाचा भाग सुद्धा अंटार्क्टिकाशी रिलेटेड आहे असं वेगनर सांगतो. एखाद्यानं सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा का? नाही. विश्वास ठेवण्यासाठी वेगनरने अनेक पुरावे दिले. त्याने काय पुरावे दिले हे थोडंसं नकाशामध्ये बघा बारीक. आता काय दिले पुरावे? त्याने सांगितलं की जेवढे खंड आता अस्तित्वात आहेत त्या खंडांचा आकार बघा तुम्ही काय आहे, कसा आकार आहे. जर आपण अमेरिका, दक्षिण अमेरिका खंड जर बरोबर उजवीकडे आफ्रिका खंडाला जोडायचा प्रयत्न केला तर बरोबर तो बसतो, असा आकार आहे त्यांचा, एकमेकाला मिळतो. ऑस्ट्रेलिया खंड जर आपण इकडे पूर्व किनारा आहे भारताचा तिथं आणला तरी सुद्धा तो मॅच होतो, तिथं जुळतो. याच्याशिवाय उत्तर अमेरिका खंड आपण युरोपकडे नेला किंवा युरोप खंड उत्तर अमेरिकेकडे नेला आणि दक्षिण आफ्रिकेचं हे टोक आपण पश्चिमेकडं वेस्ट इंडिज बेटांच्याकडे वगैरे नेलं तर पूर्वी हा सगळा भाग एक होता, याचे शास्त्रोक्त पुरावे मिळतात असं वेगनर सांगतो. म्हणजे त्यांना आकारावरनं आकार आपल्याला सांगितलं की हे आकार बघा म्हटला, सगळे खंड एकत्र आणायचा प्रयत्न करा. एकच पूर्वी पॅंजिया होता हे तुमच्या लक्षात येईल, उत्तरेचा लॉरेन्सिया, दक्षिणेचा गोंडवाना होता हे लक्षात येईल. म्हणून ह्या खंडांचे आकार हे वेगनर जे काही सांगतो खंडवहन सिद्धांताच्या बाबतीमध्ये त्याच्या पृष्ठर्थ ते खरे आहेत असं भाग पाडतो किंवा असं मानायला भाग पाडतो. हा पहिला पुरावा. दुसरा पुरावा तो सांगतो बघा, म्हणतो की इथले मातीचे नमुने घ्या, आफ्रिका खंडाचे मातीचे नमुने घ्या पश्चिमेकडचे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या इथले मातीचे नमुने घ्या पूर्वेकडचे, हे मातीचे नमुने सारखे आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलिया जवळची मातीचे नमुने घ्या आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे मातीचे नमुने घ्या, हे एकसारखे आहेत. याचा अर्थ असा की कधीतरी फार वर्षापूर्वी हे खंड तुटलेले आहेत आणि हे खंड एक होते, आता तुटलेले आहेत. दुसरा झाला. तिसरा त्यानं सांगितला पुरावा काय की इथल्या वनस्पतींचा प्रकार बघा, इथल्या वनस्पतींचा प्रकार बघा, जिथं खंड जुळतात आणि पुन्हा हळूहळू त्यांचं खंडवहन झालेलं आहे तिथल्या वनस्पतींचे नमुने बघा, हे सुद्धा एकमेकाशी साम्य असलेले दिसून येतात. आणखीन एक त्यानं पुरावा दिलेला आहे कोणता, जे पक्ष्यांचं स्थलांतर होतं काही बाबतीमध्ये या खंडातून त्या खंडामध्ये, ते पक्ष्यांच्या स्थलांतराच्या बाबतीमध्ये त्यानं असं सांगितलं की ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावरचे पक्षी हमखासपणे स्थलांतर करतात आफ्रिकेच्या किंवा भारताच्या पूर्व किनाऱ्याकडे. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून युरोपमध्ये येणाऱ्या पक्ष्यांची संख्या बघा किंवा पक्ष्यांचं वर्तन बघा, हे प्रत्येक वर्षी पिढ्याने पिढ्या चालत आलेलं ह्या पक्ष्यांचं स्थलांतर आहे. याचा अर्थ हे दोन्ही खंड किंवा हे सगळे खंड फार पूर्वी एकत्र पाहिजे होते किंवा एकत्र असायलाच पाहिजेत असा ठाम विश्वास वेगनरला वाटतो. म्हणून त्यानं हे पुरावे दिलेले आहेत. त्या ठिकाणी असणारे खनिज संपत्ती शोधा, त्या जमिनीमध्ये असणारे मिनरल्स शोधा, ते मिनरल्स सुद्धा सारखे दिसतील ऑस्ट्रेलियामधले, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे, आफ्रिकेमधले आणि दक्षिण अमेरिकेमधले. ह्या सगळ्या गोष्टींवरून एक लक्षात येतं की वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत हा सर्वात जास्त विश्वासार्ह आहे आणि म्हणून याला महत्त्व जॉग्राफीमध्ये किंवा भूगोलामध्ये दिलेलं आहे. म्हणजेच पहिला आपण असं म्हणतो की पहिला पॅंजिया होता, 2 बनले लॉरेन्सिया, गोंडवाना आणि त्याच्यापासून हे 7 खंड बनले, अंटार्क्टिका खंड सुद्धा त्याच्यापासून बनला. आणि म्हणून मध्ये जो 33 समुद्र तयार झाला तो कित्येक दशलक्ष वर्षापूर्वी त्या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झाली. 33 समुद्र जिथं होता तिथं हिमालयाची निर्मिती झाली आणि म्हणून 33 समुद्र गायब झाला
आणि त्या ठिकाणी भूअंतर्गत घडामोडी घडल्यामुळे तेथील समुद्राच्या ऐवजी हिमालयाच्या जगातल्या सर्वात मोठ्या रांगा तयार झाल्या. तुम्हाला माहिती असेल हिमालय हा वली पर्वत म्हणून ओळखला जातो, टप्प्याटप्प्याने रांगांचा पर्वत म्हणून ओळखला जातो, म्हणून हिमालयाला वली पर्वत असं म्हटलं जातं. हिमालयाला अर्वाचीन पर्वत रांगा असं म्हटलं जातं, म्हणजे तयार झालेल्या पर्वत रांगा, नवीन तयार झालेल्या, अलीकडच्या तयार झालेल्या. हे सगळं वेगनरच्या खंडवहन सिद्धांतानं सिद्ध होत असताना या 7 खंडासंबंधी आपल्याला माहिती घ्यायची आहे. हे 7 खंड कोणते आहेत? उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, युरोप आहे, आशिया आहे, आफ्रिका आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि हा अंटार्क्टिका खंड आहे. अंटार्क्टिका खंड अतिशय बर्फाळ असणारा खंड आहे. महासागर कोणते आहेत पहा. पॅसिफिक महासागर आहे, पृथ्वी गोल असल्यामुळे लक्षात येईल, इथं आणि इथं पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर. अटलांटिक महासागर इथं येतो, हिंदी महासागर इथं येतो आणि आर्क्टिक महासागर उत्तरेला इथं येतो. जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल तर ते इथं ग्रीनलँड बेट आहे पहा. जगातला सर्वात छोटा कोणता खंड असेल तर तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. जगातला सर्वात मोठा खंड आपण आशिया खंडाला म्हणतो. सर्वात मोठा महासागर आपण प्रशांत किंवा पॅसिफिक महासागराला समजतो. त्याच्यानंतर अटलांटिक महासागर आणि त्याच्यानंतर हिंदी महासागर, आज ज्याला इंडो पॅसिफिक असं हिंदी पॅसिफिक महासागरच म्हणतात. म्हणजे आर्क्टिक महासागर पण इथं आहे. उत्तरेला आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला या भूगोलार्धावरती सांगता येईल. आपण बघितलं की पूर्व गोलार्ध, पश्चिम, उत्तर, दक्षिण गोलार्ध वगैरे अशा पद्धतीचं. ज्या ठिकाणी जमिनीचा भूभाग आहे पृथ्वीवरती, बरोबर त्याच्या अपोजिट ठिकाणी महासागर असलेला दिसून येतो. अंटार्क्टिका खंड इथं आहे, पण अंटार्क्टिका महासागर इथं आहे. ज्यावेळेला अंटार्क्टिका खंड दक्षिण ध्रुवावरती आहे, बरोबर त्याच्या अपोजिट आर्क्टिक महासागरवरती आहे. बरोबर आशिया आणि युरोप खंडाच्या पलीकडे बघा तुम्ही पॅसिफिक महासागराची निर्मिती झालेली दिसते. आणि हे असं का होतं तर या बाबतीमध्ये रचना अशी झालेली आहे की जिथं समुद्र असेल, जिथं सागर असेल, बरोबर त्याच्या अपोजिट जमिनीची निर्मिती झालेली आहे. अर्थात जमिनीचं प्रमाण कमी आहे. तर हा एक भाग झाला. मी तुम्हाला 4 महासागर सांगितले, 7 खंड सांगितले. मोठा खंड सांगितला आशिया, लहान खंड सांगितला ऑस्ट्रेलिया, मोठा महासागर सांगितला प्रशांत किंवा पॅसिफिक, लहान महासागर या सगळ्याच्या मधला आर्क्टिक महासागर आहे, हिंदी महासागरापेक्षा कमी. आणि म्हणून ह्या 4 महासागरांची आणि खंडांची माहिती आपण घेतली. आणखीन एक काय आपल्याला बघायचं या खंडांच्या बाबतीमध्ये तर साधारणपणे जगातलं सर्वात मोठं, सर्वात उंचीवरचं पठार कुठे आहे तर ते पामीरचं पठार आहे इथं. जगात सर्वात जास्त रांगा पर्वताच्या कुठे आहेत तर त्या आशिया खंडामध्ये, ज्याला आपण हिमालयन पर्वत रांगा म्हणतो. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला वली पर्वत असं म्हटलं जातं किंवा त्याला अर्वाचीन पर्वत या टाईपमध्ये तो बसतो. जर आपण वेगवेगळ्या खंडाची माहिती घेतली तर त्या खंडामध्ये असे काही भूभाग आहेत की जे आपल्या लक्षात राहतील. उत्तर अमेरिका जर घेतला आपण तिथं रॉकी पर्वत आहे. दक्षिण अमेरिका खंड घेतला तर ॲडिज पर्वत रांग आहे. युरोपमध्ये आपण गेलो तर आल्प्स पर्वत रांग आहे आणि आशियामध्ये हिमालयन पर्वत रांग आपल्याला दिसून येते. लक्षात येते का पहा. इथं जर आपण बघितलं तर उत्तर अमेरिकेमध्ये वाळवंट कोणतं आहे, कोलोरॅडो नावाचं वाळवंट आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये अटाकामा नावाचं वाळवंट आहे. सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये आहे आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा वेगवेगळी वाळवंट छोटी छोटी आहेत, मात्र सहारा हे सर्वात मोठं वाळवंट आपल्याला दिसून येतं. युरोपमध्ये बघितलं आपण मगाशी आल्प्स पर्वतरांग आहे, पण वाळवंटाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे ऑस्ट्रेलियन वाळवंट सुद्धा मोठं आहे. याच्याशिवाय गोबीचं वाळवंट चीनमध्ये आहे. भारतामध्ये राजस्थानमध्ये असलेलं थरचं वाळवंट आहे. वाळवंटाच्या बाबतीमध्ये आपल्याला ही माहिती बघावी लागते. पर्वतरांगा मी सांगितल्या, रॉकी सांगितलं, ॲडिस सांगितलं, आल्प्स सांगितलं, हिमालयन पर्वतरांगा सांगितलं. काय ऑस्ट्रेलियन पर्वतरांगा पण त्यांच्या देशामध्ये खंडामध्ये आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग गवताळ प्रदेश कोणते कोणते आहेत तर प्रेरीज नावाचा गवताळ प्रदेश इथं आढळतो आपल्याला. प्रेरीज उत्तर अमेरिकेमध्ये. स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश युरेशियामध्ये म्हणजे युरोप आणि आशिया खंडामध्ये आढळतो. म्हणजे प्रेरीज झालं, स्टेप्स झालं. पंपास गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिका खंडामध्ये आढळतो. फेल्ड गवताळ प्रदेश आढळतो तो आफ्रिका खंडामध्ये आढळतो. आणि डाऊन्स गवताळ प्रदेश आढळतो तो ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतो. म्हणजे पर्वत बघितले, वाळवंट बघितली आणि आता गवताळ प्रदेश बघितले आपण. ह्यांचं लोकेशन महत्त्वाचं. उत्तर अमेरिका खंडामध्ये महत्त्वाचे हडसन नदी आहे. त्याच्यानंतर एक पंचमहासरोवर म्हणून खूप मोठं आहे. 5 नद्यांनी बनलेलं हे पंचमहासरोवर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ॲमेझॉन नदीबद्दल बऱ्याच जणांना माहिती असते. तर ॲमेझॉन नदी ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील देशामध्ये आहे.
जगातली सर्वात मोठी नदी म्हणून आपण या नदीला ओळखतो. उत्तर आफ्रिका खंडामध्ये नाईल नदी आहे. जगातली सर्वात लांब नदी, इजिप्तची देणगी असं म्हणतात त्या नाईल नदीला, ती नदी आहे. थेम्स वगैरे नद्या युरोपमध्ये आहेत आणि होल्गा नावाची नदी रशियामध्ये आहे. आशिया खंडातली मोठी नदी आहे ती. चीनमध्ये होयांगो नदी आहे. भारतामध्ये गंगा नदी आहे. ह्या नद्यांच्या पद्धतीमध्ये किंवा ह्या नद्या बघितल्या म्हणजे क्रमानं आपल्या लक्षात येऊ शकेल याच्यामध्ये की उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड हे 7 जे खंड आहेत त्या खंडामध्ये वेगवेगळे कोणते भाग येतात. प्रामुख्याने मान्सूनचा भाग येतो तो आशिया खंडाच्या दक्षिणेला, त्याला दक्षिण आशियाई देशामध्ये म्हणतो. मान्सून याचा अर्थ ठराविक कालावधीमध्ये मिळणारं जे वारं असतं, वाहणारं वारं असतं, त्याच्यापासून पडणारा जो पाऊस असतो त्याला मान्सूनचा पाऊस असं म्हणतो आपण. जगामध्ये काही मासेमारीची महत्त्वाची क्षेत्र आहेत, ती इथं आहेत इंग्लंडच्या जवळ आहेत, म्हणजे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आहेत. ज्या ठिकाणी जगामध्ये समुद्रात उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतो, उदाहरणार्थ जपानमध्ये, तर अशा ठिकाणी मासेमारीची सर्वात जास्त क्षेत्र डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे मासेमारीच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये झालं. आणखी एक महत्त्वाचं याच्यामध्ये काय असू शकेल तर गवताळ प्रदेश, पर्वतरांगा, त्याच्यानंतर वाळवंटांचा प्रदेश, द्वीपकल्प एक मोठा आहे इथं. सौदी अरेबिया नावाचं द्वीपकल्प जगातलं सर्वात मोठं द्वीपकल्प की ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी असतं त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. जसं भारताचा दक्षिण भाग हा सुद्धा द्वीपकल्पामध्ये मोडतो. वेगवेगळी बेटं आहेत, बेटांचे बनलेले पण काही देश आहेत. त्याच्यामध्ये इंडोनेशिया आहे, त्याच्यामध्ये वेस्ट इंडिज बेटांचा समूह आहे, न्यूझीलंडसुद्धा बेटांचा समूह आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे इकडे मेक्सिकोच्या खालीसुद्धा काही बेटं आहेत. इथं मादागास्कर नावाचं बेट आहे. ही वेगवेगळं बेट, जपान तर बेटांचा समूह आहे. काही ज्वालामुखीची क्षेत्र या प्रदेशामध्ये खूप आहेत. जसं जपानच्या बाबतीमध्ये बघतो आपण जास्तीत जास्त ज्वालामुखीचं प्रमाण जपानमध्ये आहे. इंडोनेशियन बेटांवरती ज्वालामुखीचं प्रमाण जास्त आहे. इकडे वेस्ट इंडिजकडे बेटांचं प्रमाण जास्त आहे, तिथं ज्वालामुखीचं प्रमाण जास्त आहे. ही साधारण माहिती आपल्याला खंडांच्या सोबत, खंड आणि महासागरांच्या बाबतीमध्ये जगामध्ये कुठे काय आहे, कुठे कोणता स्पॉट आहे, काय महत्त्वाचं आहे ते अतिशय महत्त्वाचं. सियाचीनला आपण जगातली सर्वात उंच युद्धभूमी म्हणतो आणि हिमालयीन रांगा या पूर्व पश्चिम आहेत त्या जास्तीत जास्त लांबीच्या जगातल्या हिमालयीन रांगा आहेत. तर ही माहिती आपल्याला साधारण खंड आणि महासागर ज्याच्याबद्दल आपल्याला देता येईल. आणखीन एक सर्वात बर्फाळ खंड असलेला सर्वात मोठा अंटार्क्टिका खंड आहे की अलीकडे तिथं संशोधन मोहिमांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. भारतानं सुद्धा दक्षिण गंगोत्री आणि मैत्री नावाची संशोधन केंद्र तिथं उभारलेली आहेत. त्याच पद्धतीनं तैगा नावाचा एक प्रदेश आहे. परीक्षेला आलं तैगा प्रदेश कुठं आहे तर हा वरती तैगा नावाचा अतिशय गवताळ प्रदेश येतो. घनदाट अरण्याचा प्रदेश तैगा आहे. तैगा म्हणजे सूचीपर्णी वगैरे वने तिकडे असू शकतात, तैगा इकडं पण आहे. हा इथं दिसतोय तुम्हाला अलास्काचा भाग आहे. पूर्वी रशियाचा भाग होता, आता त्याच्याखाली USA असं लिहिलेलं आहे. संयुक्त अमेरिकेची संयुक्त संस्थानं. तो का कसा गेला त्यांच्याकडे तो भाग वेगळा आहे, पण पूर्वी रशियाच्या मालकीचा होता, तो आज इकडं आहे. मध्यंतरी तुम्हाला माहिती पेपरमध्ये आला असेल ग्रीनलँड विकत घ्यायचं बेट अमेरिकेचं चाललेलं होतं, पण ते दिलं नाही कारण अशी बेटं विकणे वगैरे आज फारसं चालत नाही. तर इकडे या ठिकाणी आपण ज्या वेळेला बघतोय हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, वेगवेगळे खंड, वेगवेगळे पर्वत, वाळवंट, गवताळ प्रदेश, त्याचप्रमाणे मध्ये आपण बघितलं की पृथ्वीच्या मध्यातून जाणारे 0 रेखांश आहे त्याला अक्षवृत्त म्हणतात, त्यालाच विषुववृत्त म्हणतात. उत्तरेकडे 5 डिग्री आणि दक्षिणेकडे 5 डिग्री मधला जो विषुवृत्तीय पट्टा आहे तो अतिशय घनदाट अरण्याचा पट्टा आहे, उष्ण पट्टा आहे. आवर्त पाऊस पडतो. दिवसभर तापमान पण जास्त असतं आणि दिवसभर पाऊस पण पडतो. तिथं ढीगभर तापमान, जास्तीत जास्त तापमान असतं, हवा बाष्पीभवन होतं, ढग जमतात, पाऊस पडतो आणि तो स्ट्रेट पाऊस पडतो. आपल्याकडे जो पाऊस पडतो जिथं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत तो प्रत्यावर्त पाऊस पडतो, प्रतिरोध पाऊस पडतो. म्हणजे पर्वतांना थटून जे पाऊस पडतो त्याला प्रतिरोध म्हणतात. प्रत्यावर्त, आवर्त ही माहिती आपण बघितलेली आहे. आणि साधारणपणे ज्याच्या चारी बाजूला पाणी असतं त्याला बेट म्हणतात, ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी असतं त्याला द्वीपकल्प म्हणतात. अशा पद्धतीची माहिती, आखात कशाला म्हणतात वगैरे हे पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ही माहिती आपल्याला साधारण जुजबी माहिती म्हणतो, पण माहिती असायला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि तर वॅगनरचा सिद्धांत, खंड, गवताळ प्रदेश, वाळवंट, पर्वतरांगा, नद्या यांची माहिती आणि यासोबतच मग महासागर वगैरे कुठे आहेत, अंटार्क्टिका कुठं खंड आहे, त्याचबरोबर पहिला हा वॅगनरचा सिद्धांत, अशी थोडीशी माहिती
आज या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. मला वाटतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण हे खूप महत्त्वाचं आहे. वेगनरचा सिद्धांत तर महत्त्वाचा आहेच, पण जे स्ट्रक्चर आहे जगाचं खंडांच्या बाबतीमध्ये, महासागरांच्या बाबतीमध्ये, पहिले मी एकदा सांगितलेलं होतं की पॅसिफिक महासागरातूनच इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली आहे. त्याचा काय वापर होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगी आहे. तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.